पाहायला मिळाली, संघाला विजयी करून दिला. चला मॅच सुरू होतीये. एका बाजूला आहे टीम गणेशवाडी बी आणि दुसऱ्या बाजूला भैरवनाथ स्पोर्ट्स अकाईवाडी. आज लक फॅक्टर्स आणलेले दिसत आहेत बरबुशी संघाने. एकच आणलेला आहे, अजून एक कुठे निलेश पाटील यांचे सुपुत्र आहेत. रोहिदांचे सुपुत्र कुठे आहेत? महत्वाची मॅच बॅटिंग साठी आपण ओमकारला पाहतोय, स्ट्रायकर इन अविनाश. महत्वाच्या मॅच मध्ये एकच लक फॅक्टर आहे, दुसरा लक फॅक्टर कुठे आहे? समर्थ इलेव्हन बुरबुशी संघ आज खेळताना पाहायला मिळेल. महत्वाची मॅच आपण पाहतोय. यानंतर होणारी मॅच शिवप्रेमी स्पोर्ट्स साई शिरंबे विरुद्ध काटेकरवाडी. दोन्ही टीम आपण तयार आहात. पहिलाच बॉल सेन्सिबल क्रिकेट. एकच धाव. पाठीमागील मॅच पाठीमागील स्पर्धेचा चॅम्पियन संघ शिवप्रेमी स्पोर्ट्स साई शिरंबे नेक्स्ट मॅच मध्ये खेळताना पाहायला मिळेल. दुसऱ्या बाजूला काटेकरवाडी योगेश काटेकर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली खेळणारा हा संघ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल का? कारण पहिल्याच बॉलवरती आपण पाहिलं अविनाश बॅटमधून सिंगल मिळते. कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण पुन्हा एकदा परिवर्तन करूयात आणि ऐकूयात तुमच्या सर्वांचा गोड आवाज. रोहित पाटील यांच्या वाणीतून पुढील मॅचची संपूर्ण कहाणी. तोपर्यंत आपण घेऊया छोटासा ब्रेक. धन्यवाद. हॅलो ओमकार. अगदी सकाळच्या सत्रापासून आपण एक सुमधुर गोड आवाज ऐकत आहोत अविराज फुगळे सरांचा. आणि दुपारच्या सत्रामध्ये चौथा ग्रुप या ठिकाणी आपण स्टार्ट होताना पाहायला मिळतोय आपल्याला. एका बाजूला गणेशवाडी बी, श्री गणेश इलेव्हन गणेशवाडी बी आणि अक्षय नुगऱ्यांनी मागे पाहिला. एक चांगला सेट यावर्षी दाखल झालेला आहे. अमित नुगले राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा आहे. पुल करण्याचा प्रयत्न, चांगला फटका आहे. एलिव्हेशन थोडंसं कमी आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. एक धाव मिळेल आणि एकाच धावेवरती समाधान या ठिकाणी मानावं लागेल. फलंदाज आहे मला तो ओमकार आहे आणि अविनाश वाळके ओमकार वाळके बंधूंची ही जोडी मैदानाच्या आतमध्ये भैरवनाथ स्पोर्ट्स अकाईवाडी या संघाचा विचार केला तर याच ग्राउंडवरती प्रॅक्टिस करणारा हा संघ आज मात्र मॅच खेळतायत. चांगली सुरुवात या ठिकाणी. 3 चेंडू पूर्ण होतं त्या षटकामधील 4 धाव फलकावरती आणि आज मात्र मैदानाचं भरगच्च वाटतंय. चांगला फटका क्रॉस द बॅट. आपल्याच फॉलो थ्रू मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. अमित नुगले यांचं एक चांगला जेन्युइन अष्टपैलू खेळाडू म्हणून अमित नुगले यांच्याकडे पाहिलं जातं. डेडिकेशन खूप छान आहे. राजू आप्पा पंचांचा डिसिजन अंतिम राहील. शांत संयम हे आपल्या कराड क्रिकेट असोसिएशनचं ब्रीदवाक्य आहे. पंचांचा आदर करा, पंचांचा निर्णयाचा सन्मान राखा. आणि खरं तर राजू आप्पा एक लिजंड खेळाडू आहेत, त्यांना या गोष्टी सांगण्याची गरज नाही. थोडंसं उत्साहाच्या भरात अशा गोष्टी होऊन जातात, परंतु आपल्याला पाहायला मिळते क्षेत्ररक्षण अगदी जबरदस्त तैनात केलेलं आहे. आणि एक डॉट बॉल. आम्ही थिनुगले यांच्याबद्दल चर्चा करत होतो. एक जेन्युइन ऑलराऊंडर खेळाडू म्हटलं तर अवघड ठरणार नाही. डेडिकेशन खूप जबरदस्त असतं या खेळाडूचं. क्षेत्ररक्षण असो, गोलंदाजी असो आणि फलंदाजी असो. जेव्हा यावेळेस जबरदस्त डोला, परंतु अप्रतिम झेल. पहिल्या विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळतंय. अविनाश वाळके बॅक टू द पॅव्हिलियन. एक चांगला फटका एक्झिक्यूट केला होता, परंतु सूरज हिनुकलेची अप्रतिम दर्जेदार कॅच आपल्याला पाहायला मिळते. शेवटच्या मुवमेंटला बॉलवरती झेप मारली आणि फलंदाज मात्र बाद होतोय. गणेशवाडी बीचा विचार केला तर मागच्या टुर्नामेंटला देखील या दोन संघांमध्ये लढत झाली होती. 6 चेंडू 20 धावांची गरज असताना अक्षय नुगलेच्या बॅटमधून 5 मध्ये 18 आल्या होत्या, परंतु शेवटच्या चेंडूवरती 1 चेंडू 2 धावांची गरज असताना अक्षय नुगले बाद झाला होता. आणि अक्षय नुगलेचा उल्लेख केला तर लेदर बॉल क्रिकेट खूप मोठ्या प्रमाणावर खेळतो. एक अनुभवी खेळाडू, गेली कित्येक वर्ष गणेशवाडी संघासाठी महत्त्वपूर्ण कामगिरी करतोय. लेदरचा खूप मोठा खेळाडू आहे. फलंदाजीसाठी राहुल चिकाटे क्रमांक 3 वरती. एक जबरदस्त नियोजन आपल्याला पाहायला मिळतं.
एक तेज तर्रार गोलंदाजी अमित इनोगलेची ऍक्शन पहा आणि वेगळ्या हेअरस्टाईल मध्ये आज आपल्याला अमित पाहायला मिळतात. जबरदस्त गोलंदाजी. एका षटकाखेरीस 1-4 चांगली सुरुवात केली अमित हिनोगले यांनी. अमित हिनोगले, रवी हिनोगले, अक्षय हिनोगले, सुरेश हिनोगले आणि गणेश शेवाळे, किरण शेवाळे, शेवाळे प्लस हिनोगले, दीपक शेवाळे. मला वाटतं गणेशवाडी ए पेक्षा यावर्षी गणेशवाडी बी सरळ दिसते आणि ज्या प्रकारचा कॉन्फिडन्सने वावरतात मैदानाच्या आतमध्ये निश्चितच यावर्षी थोडंसं अपेक्षा असतील या संघाला. खरं तर रेग्युलर एंट्री करणारा हा संघ आहे. गोलंदाजीसाठी मला वाटतं गणेश कोण आहे बॉलर? सुभाष दादा आहेत. ओके. गोलंदाजीसाठी सुभाष, फलंदाजीसाठी ओमकार वाळके, एक अपकमिंग यंगस्टर्स मॅन फ्रॉम आकायवाडी. या अगोदरच्या मॅच मध्ये आपण एक काटाकीर लढत पाहायला मिळाली जिकडं 18 चेंडू 15 धावा डिपेंड करायच्या असताना JCC स्पोर्ट्स शिरवडे संघाची अप्रतिम दर्जेदार क्वालिटी बॉलिंग आपल्याला पाहायला मिळाली आणि तेवढंच हारागिरी आपल्याला पाहायला मिळाली काजारवाडी संघाकडून. खरं तर 18 मध्ये 15 बनवायच्या असताना एक सुवर्ण संधी चालू आली होती ग्रुप क्वालिफाय करण्याची, परंतु त्या संधीचा फायदा घेता आलेला नाहीये. शॉर्ट पिच चेंडू भिरकावून दिलाय, फटका फसलाय. अमित हिनोगले सहसा झेल सोडत नाही. धक्का क्रमांक लागतोय दुसरा आणि गेल्या मॅचचा यावेळी आम्ही बदला हिसाब बरोबर करणार या दृष्टिकोनातूनच गणेशवाडी संघ आज मैदानात उतरलेला दिसतोय. चांगली कामगिरी होते मैदानाच्या आतमध्ये. सुभाष यांनी दुसऱ्याच षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवले. अक्षय हिनोगले यांचं सातत्याने मार्गदर्शन आपल्याला पाहायला मिळते कारण दांडगा अनुभव आहे. अक्षय हिनोगले म्हटलं तर खूप जास्त अनुभव, स्वतः कॅचेस कमी घेतात, जास्त सोडतात, परंतु मार्गदर्शन देण्यात एक्सपर्ट असणारे खेळाडू आहेत अक्षय हिनोगले. अमित हिनोगले पहा, मी म्हटलं होतं डेडिकेशन खूप आहे या खेळाडूचं. गोलंदाजी, क्षेत्ररक्षण, फलंदाजी अतिशय चांगला खेळाडू आणि निश्चितच गणेशवाडी बीला मी सुरुवातीलाच टुर्नामेंट स्टार्ट होण्याच्या अगोदरच या खेळाडूशी चर्चा केली होती. यांनी सांगितलं होतं गणेशवाडी बीला यावर्षी आम्ही सुनील फलंदाजीसाठी जास्तीत जास्त वेळा आम्ही बक्षीसपात्र फेरीमध्ये घेऊन जाण्याचा प्रयत्न करू असं अमित हिनोगले यांनी सांगितलं होतं. त्याच दृष्टिकोनातून पहिलं पाऊल हलक्या हाताने खेळून काढला. सुनीलने स्ट्राईक रोटेट केले जिकडे 2 विकेट पडल्यामुळे थोडासा दबाव निर्माण झाला होता, परंतु हलक्या हाताने एक सिंगल घेऊन आपलं स्ट्राईक, आपलं धावांचं खातं ओपन केलं सुनील यांनी आणि टोटल धावसंख्येमध्ये थोडासा बदल होतो, जाऊन पोहोचते धावसंख्या 5 या आकड्यावरती. दुपारचं सत्र चौथ्या गटातील पहिली मॅच. यानंतर मात्र एक जबरदस्त मुकाबला आपल्याला पाहायला मिळेल जिकडे मागच्या टुर्नामेंटचे गतविजेते अर्थातच एक जबरदस्त संघ शिवप्रेमी स्पोर्ट्स आळशिरंबी आणि काटेकरवाडी या 2 संघांमध्ये काटेकी टक्कर आपल्याला पाहायला मिळणार आहे. चला वेळ घेऊ नका पंच. सुभाष, राहुल चिकाडे सामना करतील आता. मात्र यावेळी पहा चांगला चेंडू, फ्रंट फुटवर खेळणं गरजेचं होतं. बॅकफुटला जाऊन खेळले, चेंडू पायावर आदळतोय आणि कोणतीही धाव येत नाहीये. मागच्या सामन्यामध्ये एक जबरदस्त मुकाबला पाहायला मिळाला. अगदी JCC स्पोर्ट्स शिरवडे अगदी गावावरून सकाळी आलेत. पहिली मॅच अगदी आरामात जिंकले, परंतु दुसऱ्या मॅचमध्ये अतिशय खराब फलंदाजी झाली, परंतु 18-15 समीकरण असताना देखील अप्रतिम कामगिरी केली आणि आपल्या संघाला विजय मिळवून दिला. प्रामुख्याने उल्लेख करता येईल सिद्धार्थ जगदाळे पहिलं षटक जबरदस्त हाताळलं. त्यानंतर हेमंतदादा कांबळे यांची अप्रतिम दर्जेदार गोलंदाजी दुसऱ्या षटकामध्ये पाहायला मिळाली आणि तिसऱ्या षटकामध्ये यॉर्कर स्पेशलिस्ट म्हणून ओळखले जाणारे वैभव जगदाळे यांची अप्रतिम गोलंदाजी. 1 चेंडू 2 धावांची गरज असताना आलेली फक्त सिंगल धाव आणि जिंकलेला तो सामना. एक अविस्मरणीय संस्मरणीय विजय JCC स्पोर्ट्स शिरवडे या संघाला मिळाला आणि त्यांना दिलासा मिळाला असेल. एवढ्या लांबून येऊन आपण ग्रुप क्वालिफाय केलेला आहे, त्यामुळे आता निश्चितच कॉन्फिडन्स वाढला असेल. नावची संधी, परंतु सुरक्षित आपल्या क्रीजमध्ये सुनील आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावसंख्येत छोटासा बदल जाऊन पोहोचते 8 या आकड्यावरती. या षटकामध्ये मला वाटतं शेवटचा चेंडू शिल्लक असेल. फलंदाजीसाठी राहुल चिकाडे मोठे फटके खेळावे लागतील. अविनाश वाळके एक मोठे फलंदाज बाद झाले, त्यामुळे जबाबदारी आता राहुलवरती आहे. पुढचा चेंडू यावेळी पोटा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. सूरज पुन्हा एकदा अप्रतिम, क्या बात है. सूरजने एका मॅच मध्ये 2 अप्रतिम झेल टिपलेले आहेत. अप्रतिम क्षेत्ररक्षण सूरज यांच्या माध्यमातून, क्वालिटी फिल्डिंग
आणि हा दर्जा आपल्याला कराड क्रिकेट असोसिएशनमध्ये निश्चितच पाहायला मिळतो वारंवार आणि हा दर्जा ठेवावा लागेल बाकीच्या खेळाडूंना देखील, कारण ज्या प्रकारचं कॉम्पिटिशन आहे, ज्या प्रकारची स्पर्धा आत्ताच्या घडीला आहे, त्यामुळे तुम्हाला सातत्याने चुस्तमुस्त तंदुरुस्त ठेवावं लागेल, रेडी ठेवावं लागेल, फिल्डिंग चांगली करावी लागेल, गोलंदाजी चांगली करावी लागेल. अगदी 3 ग्रुप आपण सकाळच्या सत्रापासून पाहिले. पहिल्या सत्रामध्ये लव्ह स्टार 11 येवती शेवाडी संघाने अगदी लिलिया विजय मिळवून अगदी आरामात विजय मिळवून पहिला ग्रुप क्वालिफाय केला. त्यानंतर दुसऱ्या ग्रुपमध्ये कमालीची कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली. खरं तर दाद द्यायला लागेल गोटेवाडी संघाची. बजरंग स्पोर्ट्स गोटेवाडी खरं तर हा एक ब्रँड होता आणि ब्रँड अजूनही आहे. दाखवून देताना गोटेवाडी संघ हार मानणारा आम्ही नाहीये. आमचे किती खेळाडू गेले, किती आले याचा आम्हाला फरक पडत नाही. कोण गेलं कोण राहिलं याचा आम्हाला फरक पडत नाही. आम्ही आमच्या हिमतीवरती जेवढे पण खेळाडू आहेत त्या खेळाडूंच्या बळावरती कुठल्याही संघाला हरवू शकतो अशा प्रकारची कामगिरी करून दाखवली आज बजरंग स्पोर्ट्स गोटेवाडी संघाने आणि घरावाडी संघासारख्या तुल्यबळ संघाला तंबूचा आसरा दाखवला. या दरम्यान 2 धावा मिळतील अक्षयच्या बॅटमधून. या चेंडूवरती बॉलर आहे गणेश शेवाळे, शेवटचं षटक हाताळण्यासाठी सज्ज आहे. धावफलक थोडंसं जाऊन हलतोय, जाऊन पोहोचतोय 10 आकड्यावरती डबल डिजिटमध्ये. आपण उल्लेख करत होतो गोटेवाडी या संघाचा थोडंसं प्रॉब्लेमॅटिक परिस्थिती सध्याच्या घडीला आहे, परंतु जो दबदबा गेल्या 2 वर्षापूर्वी या संघाचा होता फुल खराब क्षेत्ररक्षण. आम्ही थिनुगलेकडून खरं तर अशा अपेक्षा नसतील गणेशवाडी संघाला, परंतु म्हणतात ना सोपे झेल अवघड होतात आणि अवघड झेल सोपे करण्याचं काम आम्ही थिनुगलेच्या माध्यमातून वारंवार केलं जातं. चेंडू हातातून निसोडतोय. 2 धावा मिळतील. 12 धावा धाव फलकावरती. गणेश गोलंदाजीसाठी, अक्षय फलंदाजीसाठी. यावेळी खराब लाईन. पंच वळतील, हात फैलावतील. 1 धाव अवांतर स्वरूपात जोडली जाईल खात्यामध्ये. एक्स्ट्राच्या स्वरूपात अजून 1 धाव जोडली जाते. दुसऱ्या ग्रुपमधून आपण चर्चा करत होतो गोटेवाडी संघाचा अप्रतिम दर्जेदार विजय. खरं तर घरावाडी संघानं ज्या हिशोबानं पहिल्या सामन्यामध्ये सुरुवात केली होती, घरावाडी संघ मोस्ट फेवरेट होता. अजून 1 वाईड येतोय. घरावाडी संघ जबरदस्त लईमध्ये होता. पहिल्या मॅचमध्ये फेवरेट मानलं जात होतं, परंतु आदेश कळंतरेची अप्रतिम फलंदाजी, ज्या खेळाडूंना स्वतःला बाकी खेळाडूंसाठी गेली 2 वर्ष आपलं क्रिकेट सॅक्रिफाईस केलं, आपलं फलंदाजी गोलंदाजी सगळं सॅक्रिफाईस केलं, त्या फलंदाजाला पुन्हा एकदा संधी मिळाली, आपल्या संधीचं सोनं केलं आणि अप्रतिम फलंदाजी तेवढीच चांगली गोलंदाजी या संघानं हार मानलेली नाहीये आणि दाखवून दिलंय आमच्या देखील दम आहे. आणि गोलंदाजी असेल, फलंदाजी आणि क्षेत्ररक्षणाचा तर तो कराड क्रिकेट असोसिएशनचा वाघ आहे. चांगला फटका लेग साइडला फुल केलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. 1 धाव मिळेल. दुसऱ्या धावाचा प्रयत्न होणार का? होत नाही. 1च धाव मिळेल. अक्षय स्ट्रायक नॉन स्ट्रायक रेंजला जाऊन पोहोचतात. अक्षय आता सुनील स्ट्रायक रेंजवरती. दुसऱ्या ग्रुपमधून गोटेवाडी संघानं मोठा उलटफेर करून ग्रुप क्वालिफाय केला. ग्रुप 3 मधून आपल्याला पाहायला मिळालं जेसीसी स्पोर्ट्स शिरवडे या संघानं गावावरून येऊन आज दुसऱ्या टुर्नामेंटमध्ये ग्रुप क्वालिफाय करण्याचं भाग्य त्यांना मिळालं. खरं तर काजारवाडी संघाचं थोडंसं हाराकिरी म्हणता येईल, कारण फक्त 15 धावा करायचे होते, फक्त 15, आणि त्या देखील आता संघाला करता आलं नाही. त्यामुळे कुठेतरी निश्चितच यावेळी फटका हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल, परंतु चेंडू खूप उंच, अतिशय खराब क्षेत्ररक्षण. किरण शेवाळे आहेत मला वाटते त्या ठिकाणी. 2 धावा आकायवाडीच्या डगआउट मधून. 2 घे, 3 घे, 4 घे, 5 घे, 3 झाल्या. 4थी होणार का? 3 झाल्या. 3 झाल्या. पावळ्यात कोणता फलंदाज बाद होते? मला वाटतं सुनीलला जावं लागेल माघारी. या चेंडूवरती 3 धावा मिळत आहेत. धावफलक जाऊन पोहोचतोय 19 या आकड्यावरती. चला 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 नवीन बॅटर चला प्लीज, पटकन दीपक सहकार्य करा. 3 ग्रुप क्वालिफाय झाले. 4था आहे आता. यानंतर एक महत्वपूर्ण मॅच. डिपेंडिंग चॅम्पियन्स अर्थात शिवप्रेमी स्पोर्ट्स शिरंबे विपक्ष या हंगामाची सुरुवात पहिल्यांदा करतात. काटेकरवाडी हा संघ त्यांना टक्कर देण्यासाठी सज्ज होईल. चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळेल. नाणेफेकीसाठी यायचं आहे शिवप्रेमी स्पोर्ट्स शिरंबे आणि काटेकरवाडी. आपणास विनंती असेल मसोबा स्पोर्ट्स काटेकरवाडी प्लीज. दोन्ही कर्णधार आणि गणेश आहेत या ठिकाणी. गणेश तुम्हीच आहात कॅप्टन? येस, गणेश आले आहेत. शुभम रन आउट. फलंदाज बाद. शेवटच्या चेंडूवरती फलंदाज होतोय. बाद धावा लागतात. 19 म्हणजे 18 चेंडू 20 समीकरण. फलंदाजीसाठी कोण येणार? अक्षय हिनुगले, अमित हिनुगले, रवी हिनुगले, सूरज हिनुगले. कोण येणार ओपनिंग पेअर? शिवप्रेमी स्पोर्ट्स शिरंबे. शुभम या पटकन आहेत. यस, नाणेफेक करून घ्या. शुभम
नजरा असतील, निलेश पाटील यांच्याकडे नजरा असेल. काय जबरदस्त परफॉर्मन्स मागच्या संडेला आपल्याला पाहायला मिळाला होता. मागच्या संडेला चला राजू चॅलेंज निलेश पाटील यांची विकेट काढणार. चला पाहूयात. हा कॉइन घ्या, चला नाणेफेक करून घ्या. मागच्या संडेला काय अप्रतिम परफॉर्मन्स राहिला होता शिवप्रेमी स्पोर्ट्स शिरंबे, प्रामुख्याने उल्लेख करून शुभमचा जबरदस्त ऑलराऊंडर खेळ. बंटी रवलेकरला कोण विसरून चालेल, क्वालिटी गोलंदाजी केली होती रवलेकरने. आणि निलेश पाटील मेगा फायनलच्या लढतीमध्ये 2 चेंडू 12 धावांची आवश्यकता असताना मारलेले 2 लगातारचे षटकार आणि आपल्या संघाला दिलेला चित्तथरारक विजय. निश्चितच वन ऑफ द बेस्ट फिनिश त्यांच्यासाठी असावा आणि या सामन्यासाठी देखील ते सज्ज असते. निलेश पाटील अगदी गावावरून ते देखील येतात. दर्जेदार खेळ वारंवार करतात. काटेकरवाडी संघ वन द टॉस अँड डिसाइडेड टू बॅट फास्ट. एक वेगळा निर्णय. चला चला काय वडील ताबडतोब दक्षिण सजवून घ्या. गणेशवाडी प्लीज आपले बॅटर्स पाठवा, जास्त विचार करत बसू नका. 20 धावा बनवायच्या तुम्हाला. सन्माननीय बागल साहेब आमचे मार्गदर्शक या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा देखील खूप खूप आभार. आकाईवाडी संघाचे पाठीराखे कधी एकदा आकाईवाडी संघ जिंकणाऱ्याची आतुरतेने वाट बघतायत. कधी तो दिवस उजाडणार. त्याचप्रमाणे अजून एक आमचे मार्गदर्शक सन्माननीय अमोल वाळके शेडे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं देखील स्वागत आहे. या दादा तुम्ही देखील मंचावरती. आपल्या संघाचे पाठीराखे आकाईवाडी संघाकडून खूप साऱ्या अपेक्षा आहेत. या खरं तर जे पाठीराखे असतात ना, तो संघ आपला संघ कसा विजय होईल याची आतुरतेने वाट पाहत असतात. वाळके शेड बागल शेड आपल्या संघासाठी प्रामुख्यानं मार्गदर्शकाचं काम करतायत. आपल्या संघाचा विजय त्यांना पाहायचा आहे, ट्रॉफी हातामध्ये पाहायची आणि एक दिवस आणि नक्की तो एक दिवस येईल. कारण ज्या प्रकारे प्रॅक्टिस मी काल पण पाहिलं, आकाईवाडी संघ बऱ्यापैकी प्रॅक्टिस करतो. यंगस्टरचा भरणा आहे. चला चला राहुल एवढा वेळ नाही आपल्याकडे. प्लीज निलेश सांगा त्यांना. रवी प्लीज यार काही करा जरा. गोलंदाजीसाठी ओमकार आहे का? यश आहे. ओके ओके नवीन बॉलर यश काटेकर एक जबरदस्त गुणी खेळाडू या ठिकाणी आकाईवाडी संघासाठी या संघात सामील झालेला आहे. एक चांगला तेज तर्रार गोलंदाज आहे, परंतु अनुभवाचा भंडार रवी हिणुगले समोर फलंदाजीसाठी. कशा प्रकारची फलंदाजी करणार? 18-20चं समीकरण. मॅच टाईट होत आहे. 18-15 निघालेले नाहीत मागच्या मॅच मध्ये. पहिला चेंडू जबरदस्त चेंडू दांडी 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 गोल. क्या बात है क्या बात है. यश काटेकर साठी टाळ्या वाजल्या पाहिजेत. पहिला चेंडू असोसिएशन मधील फेकला आणि दांडी गोल केलेले आहे रवी हिणुगले यांची. अप्रतिम गोलंदाजी. बागल साहेब यांच्याकडून यश काटेकर यांच्यासाठी 500 रुपयांचं पारितोषिक ऑनलाईन देण्यात येणार आहे. अमोल वाळके यांच्याकडून देखील 500 रुपयांचं पारितोषिक. पहा जबरदस्त जबरदस्त सपोर्ट आहे खरं तर आकाईवाडी संघाला. अक्षय या पटकन गार्डन मध्ये नाही आहोत आपण. चला वॉर्मअप देखील होईल, थोडस पळत आला तर बरं होईल. नॉन स्ट्रायकरला किरणला आपण पाहतोय. फलंदाजीसाठी अक्षय मागच्या सामन्यामध्ये चमकदार कामगिरी केली होती. खरं तर प्रमोशन होणं गरजेचं होतं, परंतु फिनिशरच्या भूमिकेमध्ये संघाला गरज आहे, त्यामुळे फिनिशरचा रोल निभावत आहेत. गणेशवाडी या संघासाठी कित्येक वर्ष ओपनिंगचं काम केलंय खरं तर अक्षयनं. मला अजूनही आठवतंय पहिल्या वर्ष होतं सीझनचं आपल्या असोसिएशनचं, त्यावेळी जबरदस्त कामगिरी केली होती अक्षयने. यशकडे वेग आहे. शॉर्ट पिच बाजार चेंडू मध्ये फटका फसलाय.
सुहास लगातारचे 2 चेंडू 2 विकेट माघारी. मॅच मध्ये ट्विस्ट. प्रदीप बागल साहेब यांच्याकडून अजून 500 रुपये यश काटेकर यांच्यासाठी. क्या बात आहे. मैदानाच्या आतमध्ये अमोल वाळके साहेब यांच्याकडून पण आहेत का 500 रुपये. जबरदस्त. आणि हॅट्रिक जर घेतली 1000 2001 पैशांचा महापूर. खरं तर पारितोषिक का देतात. पैसे जास्त मिळून मित्रांनो लोक पारितोषिक देत नाहीत. तर आवड आहे या खेळामध्ये. इमोशन जोडलेले असतात. एका यंगस्टरला केलेला हा सपोर्ट आहे. आपल्या संघाच्या मागे बांधून राहिलेले आहेत हे 2 लिजन खेळाडू म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. आणि पाठीराखे आहेत या संघाचे. लगातारच्या 2 चेंडूवरती 2 विकेट. अमित हिनुकले आलाय फलंदाजीसाठी. हॅट्रिक वाचवणार, डिफेन्स करणार की आपल्या संघाच्या विजयासाठी बघणार. समीकरण तसं छोटं आहे 16-20चा. ते समीकरण शिल्लक आहे. परंतु यश आपली पहिली हॅट्रिक, पहिली टुर्नामेंट या संपूर्ण हंगामामधील नाही तर त्याच्या कारकिर्दीतील पहिली टुर्नामेंट खेळतोय. पहिले षटक हाताळतोय. लगातारच्या 2 चेंडूवर एकदा जोरदार टाळ्या वाजवूया मित्रांनो यश काटेकरसाठी. पाहूया हॅट्रिक घेणार का अमित हिनुकले. जबरदस्त फलंदाज. स्ट्राइक एंड वरती हॅट्रिक बॉल. यश राईट आर्म ओव्हर द विकेट. तो जबरदस्त चेंडू होता. अगदी स्टंप अटॅक परंतु बॅटची बाहेरची कड आणि सुटकेचा निश्वास टाकला असेल गणेशवाडी बी संघानं. कारण लगातारच्या 2 चेंडूवरती 2 विकेट पडल्या होत्या. 1 धाव मिळेल. ही मॅच देखील टफ होणार आहे. ज्या प्रकारची सुरुवात केलेली आहे ना यशने निश्चितच गणेशवाडी बी संघासाठी आव्हान थोडंसं जड जाऊ शकतं. तिसऱ्या चेंडूवरती धावांचा अकाउंट ओपन होते अमित हिनुकलेच्या माध्यमातून. यशचा वेग अप्रतिम आहे. यश फुल टॉस. बॅटची बाहेरची कड. अमित हिनुकलेंचं थोडंसं जजमेंट चुकलं. नजर अमितची थोडीशी कमी वाटते. कारण लगातारचे 2 फुल टॉस होते. बॅटची बाहेरची कड दोन्ही पण फुल टॉस आपण पाहिलं. प्रॉपर टायमिंग करू शकले नाहीत. चार चेंडूंचा खेळ पूर्ण होतोय. 2 धावा मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे षटक. फुल टॉस. आता मात्र सोडणार नाही. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. सक्सेसफुल देखील ठरतोय. लगातारचा 3रा फुल टॉस आला यशच्या. थोडंसं मार्गदर्शनाची गरज आहे. नवीन यंगस्टर आहे. सळसळतं रक्त आहे. थोडासा वेगामध्ये गोलंदाजी करण्याचा सातत्यानं प्रयत्न होतो यशकडून. परंतु दिशा योग्य टप्पा अचूक नियंत्रण असणं देखील गरजेचं असणार आहे. परंतु आतापर्यंत 2000 खात्यामध्ये त्यांच्या जमा झालेले असतील. एव्हाना बागलसाहेब आणि वाळके साहेब यांच्या माध्यमातून पुढील चेंडू शेवटचा चेंडू मोठा फटका येणं गरजेचं असेल. अन्यथा 12-16 ही मॅच थोडीशी टफ होऊ शकते. चांगला फटका अमितच्या बॅट मधून. जबरदस्त स्क्वेअर का. चेंडू जातोय 1 बाउन्सी मारेशा फोडणारा चौकार. 4 धावा. 4 आहे दीपक 4 आहे प्लीज. त्याचप्रमाणे अजून एक पारितोषिक यश काटेकर यांच्यासाठी आलंय. सागर माने साहेब यांच्याकडून ऑनलाईन 200 रुपयांचं पारितोषिक यश काटेकर यासाठी आलं. म्हणजे आतापर्यंत 2200 यशच्या खात्यामध्ये. पहिलीच मॅच खेळताना जबरदस्त कामगिरी. शेवटचा चेंडू अमित हिनुकले यांनी बॅकफूट पंच जबरदस्त केला आणि चेंडूला भिरकावून दिला या ठिकाणी 4 धावांसाठी. एका षटका अखेरीस. चला आकायवाडी संघ सगळ्यांनी कॅप्टन होऊ नका प्लीज. एकानं कोणीतरी कॅप्टन व्हा. जास्त कॅप्टन झालं की मग प्रॉब्लेम होतो. एक सांगणार तिकडे राहा, दुसरा सांगणार तिकडे राहा. बॅटचा खेळाडू आपला बल तिकडच. चला ओमकार वाळके देखील एक 33 गोलंदाज आहे. मॅच अजून ऑन आहे. 12 चेंडू 12 धावांची गरज असणार आहे. मॅच टफ होईल. आपण पाहिलं मगाच्या मॅच मध्ये 12 चेंडू 9 धावा देखील जमवता आल्या नव्हत्या. 10 धावा देखील जमवता आल्या नव्हत्या काजरवाडी या संघाला. त्यामुळे 12-12 देखील मॅच ऑन चांगली मॅच होऊ शकते. किरण फलंदाजीसाठी. ओमकार वेग जबरदस्त वेग यार. खरं तर आकायवाडी संघाचं गोलंदाजीकडून भविष्य खूप चांगलं आहे. बागल साहेब गोलंदाज खूप चांगले आहेत. फलंदाजीमध्ये थोडीशी हारागिरी होते. कारण मी काल पण बघितलं प्रॅक्टिस करत असताना 5 ते 6 असे गोलंदाजी सरळ हात गोलंदाजी करतायत. चांगला वेग आहे सगळ्या गोलंदाजांकडे. फलंदाजी थोडी चांगली होणं गरजेचं आहे. ओमकार वाळके देखील येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्या वेगानं सगळ्यांना अचंबित करू शकतो. जबरदस्त रनअप. तेवढीच चांगली गोलंदाजी. वेग प्रचंड. अमित हिनुकले फटका फसलाय चेंडू मध्ये. अमित हिनुकले बॅक टू द पॅव्हिलियन.
निश्चितच आम्ही बॅटकडे बघतात म्हणजे बॅटचा फॉल्ट आहे, ज्यांचा शॉटचा काही फॉल्ट नाही आहे, बॅटचा फॉल्ट आहे. ओमकार वाळके यांच्यासाठी देखील 500 रुपयांचं पारितोषिक, ओमकार वाळके यांच्यासाठी देखील दोन्ही आपल्या पाठीराख्यांकडून 500 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. मॅच जर जिंकून दिली तर मग असं वेगळं काहीतरी काढणार असं वाटतंय. 5000 जेवण अमोल वाळके साहेब यांच्याकडून, जेवण साहेबांच्याकडून 5000, बागल साहेबांच्याकडून 5000 आलेले आहेत. त्यामुळे मेहनत करावी लागेल. आकाईवाडी संघ खूप सारी मेहनत करावी लागेल. फलंदाजीसाठी सूरज आलाय. 11 चेंडू 10 चेंडू 11 धावांचं समीकरण. स्पीडअप घ्या निलेश, जरा सांगा यार प्लीज. बॅट्समन येताना प्लीज जरा थोडंसं लवकर या. मॅच जबरदस्त आहे. ओमकारचा वेग खरं तर खूप प्रचंड आहे. सूरजला हा वेग परतावून लावावा लागणार आहे, परंतु कशा प्रकारे आव्हान पार करतात हे देखील पाहणं गरजेचं असणार आहे. ओमकार वाळके अप्रतिम गोलंदाजी होते. जबरदस्त वेग या ठिकाणी रनआउटची संधी आहे. पहा रनआउट होणार का? अजून एक विकेट. क्या बात आहे. अजून एका विकेटचं पतन. किरण शेवाळे जाईल माघारी. ओमकारचं कौतुक करावे लागेल, अविनाश वाळके यांचं कौतुक करावं लागेल. दोन्ही अगदी जबरदस्त कॉम्बिनेशन आपल्याला पाहायला मिळालं. ओमकार अविनाश वाळके यांचा अप्रतिम थ्रो आणि कलेक्शन चांगलं, गॅदरिंग चांगलं त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले. ओमकार याचं आणि फेकी देखील चांगली पाहायला मिळाली. मॅच ऑन आहे, कारण मगाशीच म्हटलं होतं 10 झाल्या नव्हत्या 12 मध्ये, इकडे तर 12ला 12 करायचे होते. आता 3 मध्ये फक्त 1 आले म्हणजे 9-11. वेग प्रचंड आहे, सोपं नाही ओमकारचा फेस करणं. यावेळी फटका अप्रतिम दर्जेदार क्वालिटी हिट बाय मिस्टर सूरज शेवाळे यांनी मॅच मधील हवाच काढून टाकलेले या फटक्याने. अप्रतिम बॅकफूट पंच आपल्याला पाहायला मिळाला. अगदी लपेटला चेंडूला आणि भिरकावून दिला स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. एक दणदणीत खणखणीत आणि क्वालिटी शॉट बाय मिस्टर सूरज शेवाळे. षटकार. मॅच मधील हवा निश्चितच काढलेला आहे या फटक्याने, कारण आता समीकरण राहते 8 चेंडू आणि 5 धावांची गरज. क्या बात आहे सूरज, अप्रतिम फटका, दर्जेदार फटका. चला स्पीडअप घ्या प्लीज. प्रत्येक बॉलला जरा प्लीज थोडस सांगत बसून. राहुल झाला धावा प्लीज. समीकरण आता मात्र सोपं होईल, कारण 8 चेंडू आणि आता मात्र 5 धावांची गरज. या 2 मध्ये सामना संपवणार का? चला मॅच स्टार्ट करून घ्या. 8 मध्ये 5 बनवायचे आहेत आता. यावेळी अतिशय दर्जेदार क्रिकेट, चांगलं क्रिकेट, कारण षटकार आला माहितला. सूरजला कोणती रिस्क घेत नाहीयेत. सिंगल ढकलली आहे आणि सेफ आपल्या विकेटमध्ये 7 मध्ये 4 करायचे आहेत. त्यामुळे मॅच आता मात्र गणेशवाडी संघाच्या बाजूने जाते. मी विनंती करेन शिवप्रेमी स्पोर्ट्स साळशिरंबे, शुभम पाटील टीम आपलं क्षेत्ररक्षण लगेच सजवून घ्या जशी मॅच फिनिश होईल. जास्त वेळ घेऊ नका आपण. काटेकरवाडे आपले बॅटर रेडी ठेवायचे आहेत. दोन्ही संघांना विनंती असेल. वाईड असावा का? यस. नाही, बॅटचा भाग लागलेला दिसतो. यस, बॅटला चेंडू लागतोय आणि डिक्लेअर झोन मध्ये जातोय. म्हणजे या षटकामध्ये जवळजवळ 9 धावा आलेल्या आहेत आणि 6 चेंडू आता मात्र 3 धावांची गरज. 17 धावा धावफलकावरती. चला काही करा प्लीज. काकाईवाडी संघ निर्धाव चेंडूची सांगता. दीपक काय करतोय? दीपक लिहू केला चेंडू दीपकने. चला 5-3 समीकरण रंगतदार मॅच होऊ शकते ही देखील. 5 चेंडू 3 धावांची गरज. सूरजला स्ट्राईक एंडवरती आणणं खूप गरजेचं असणार आहे. पाहूयात राहुल चिकाटे काहीतरी चमत्कार करणार का? फटका. राहुलचे खरं तर कशा क्षेत्ररक्षण संधी होती राहुलला चेंडू पकडण्याची, परंतु थोडंसं कॅज्युअल क्रिकेट म्हटलं तर अवघड ठरणार नाही. आणि लाईव्ह अपडेट आपल्याला पाहायला मिळतंय साऊथ आफ्रिका विरुद्ध टीम इंडिया. 77 वरती 7 इंडियाची अवस्था झालेली आहे. त्यामुळे मॅच इंडियासाठी देखील थोडीशी टफ आहे. 77 धावांवरती 7 विकेट पडल्या आहेत इंडियाच्या.
चांगला चेंडू अजून एक निर्धाव चेंडूची सांगता. पुन्हा एकदा त्याच प्रकारची मॅच आपल्याला पाहायला मिळते का. 3 चेंडू 2 धावांची गरज आता सामना जिंकण्यासाठी. मॅच चांगली आहे, मॅच जबरदस्त आहे, सपोर्ट मिळतोय आपल्या संघाला. परंतु सूरज जोपर्यंत आहे मॅच गणेशवाडीच्याच बाजूने आहे असं म्हणता येईल. पाहूया पुढचा चेंडू काय होतंय, काय घडते बिघडते. चांगला फटका, 2 धावांची गरज, 1 धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न करापैकी. मॅच फिनिश. आकायवाडी आउट ऑफ द टुर्नामेंट. गणेशवाडी बी वेलफेअर सूरज हार्ड लक आकायवाडी. चला साहस शिरंबे प्लीज मैदानाचा ताबा घ्यायला घ्या. शुभम पाटील आणि टीम चला बंटी चला प्लीज कॉपरेट करा. निलेश पाटील प्लीज चला. विशाल या पटकन. पाटील निलेश पाटील या जरा धावत म्हणजे जरा वॉर्मअप देखील होईल.